नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काही निवडक MCQ तसेच आजच्या दिवसाच्या जेवढ्या पण महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आजचा भाग हा नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे असतील ते तुमच्या वहीत लिहून घेत चाला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चाला. कारण की रिव्हिजन केल्याने त्या गोष्टी तुम्हाला सहजरित्या लक्षात पण राहतील. तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन करत चाला. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. बघूया आजचा पहिला प्रश्न. पुढीलपैकी कोणता देश हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी स्थायी सदस्य म्हणून निवडला गेला आहे? या ठिकाणी आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे फ्रान्स, दुसरा आहे जपान, तिसरा आहे नेपाळ. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जपान. तर जपान हा देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी स्थायी सदस्य म्हणून निवडला गेलेला आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी फ्रान्स हा देश आलेला आहे. तर फ्रान्स या देशासोबत शक्ती, वरुण आणि गरुड हे काही महत्त्वाचे युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या 2 देशांमध्ये होत असतात. हे युद्धाभ्यास पण तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. आणि नेपाळ ह्या देशासोबत सूर्यकिरण नावाचा युद्धाभ्यास होत असतो. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जेवढे पण युद्धाभ्यास असतात त्यांची पण एक लिस्ट बनवून घ्या आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला 1 मार्कासाठी हमखास असा प्रश्न बघायला मिळेल. तेव्हा ही युद्धाभ्यास पण तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या मंत्र्यांनी गोवा राज्यात राष्ट्रीय सीमा शुल्क आणि GST संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे? तर पहिला पर्याय नरेंद्र मोदी, दुसरा आहे मनसुख मांडविया, तिसरा आहे निर्मला सीतारामन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निर्मला सीतारामन. तर निर्मला सीतारामन यांनी या GST संग्रहालयाचे उद्घाटन केलेले आहेत आणि ह्या आपल्या फायनान्स मिनिस्टर पण आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जेवढे पण केंद्रीय मंत्री असतात त्यांना पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. या ठिकाणी नरेंद्र मोदी पण आलेले आहेत. तर ते नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि नीती आयोगाची स्थापना ही 2015 सालामध्ये झालेली होती. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच पुण्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण केलेले आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आपण न्यूजला बघितलेलं असेल की कालच आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण पण केलेले आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांनी पुण्यातच 9.5 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पण उद्घाटन केलेले आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी मनसुख मांडविया पण आलेले आहे. तर हे आपले केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत. ते पण तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की जेवढे पण केंद्रीय मंत्री असतात त्यांना पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. तुम्हाला नक्की एक प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये बघायला मिळेल. तेव्हा हे केंद्रीय मंत्री पण तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. कर्करोग संशोधन केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? पहिला पर्याय कर्नाटक, दुसरा आहे केरळ, तिसरा आहे तामिळनाडू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ. तर केरळ ह्या राज्यामध्ये कर्करोग संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर कर्नाटक राज्य सरकारने दिशांक नावाचे ऍप लॉन्च केलेले आहेत. तर हे ऍप पण तुम्ही लक्षात ठेवायचं आणि विनय समरस्य नावाचा उपक्रम पण कर्नाटक राज्य सरकारने चालू केलेला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर तामिळनाडू सरकारने कावल उठावी नावाचे ऍप लॉन्च केलेले आहेत. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण की आपण न्यूज मध्ये बघत असतो प्रत्येक राज्य हे कोणते ना कोणते ऍप लॉन्च करत असते. तर हे ऍप पण तुम्ही लक्षात ठेवत चला. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये असे पण प्रश्न बघायला मिळत असतात. तर त्यांना व्यवस्थित लिहून घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक व्यापार संघटनेची 12वी परिषद कोणत्या ठिकाणी सुरू झाली आहे? पहिला पर्याय वाशिंग्टन, दुसरा आहे जिनेवा, तिसरा आहे फ्रान्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जिनेवा. जिनेवा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेची म्हणजेच WTO ची 12वी परिषद सुरू झालेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि जिनेवा ह्याच ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय पण आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि WHO म्हणजेच त्यालाच आपण जागतिक आरोग्य संघटना असे पण म्हणत असतो. तर त्याचे मुख्यालय पण जिनेवा ह्याच ठिकाणी आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर वाशिंग्टन या ठिकाणी वर्ल्ड बँकेचे मुख्यालय आहे. म्हणजेच जागतिक बँकेचे मुख्यालय हे वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. तसेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याचे पण मुख्यालय वॉशिंग्टन DC याच ठिकाणी आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर जेवढ्या पण आंतरराष्ट्रीय संघटना असतात त्यांची मुख्यालये आणि त्यांचे प्रमुख पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. तर या ठिकाणी फ्रान्स देश आलेला आहे. तर फ्रान्स येथील पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर मी जेवढे पण अधिक माहिती तुम्हाला सांगतोय
ती तुम्ही नक्की तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला, कारण की तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये याचा खूप फायदा होणार आहे. तेव्हा ही अधिक माहिती पण तुम्ही लिहून घेत चला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. बघूया पुढचा प्रश्न. ब्रिटनची राणी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त काळ राज्य करणारी राणी ठरली आहे. पुढीलपैकी कोणता युद्धाभ्यास भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये होत असतो? तर भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये होत असलेला युद्धाभ्यास आपल्याला इथे सांगायचा आहे. तर पहिला पर्याय आहे बोंगो सागर, दुसरा आहे कोप इंडिया, तिसरा आहे अजय वॉरियर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अजय वॉरियर. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये अजय वॉरियर नावाचा युद्धाभ्यास होत असतो, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर बोंगो सागर हा युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हे युद्धाभ्यास तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की हे युद्धाभ्यास तुम्ही नक्की लिहून घेत चला. तुम्हाला त्याचा स्पर्धा परीक्षांसाठी खूप फायदा होणार आहे. तर कोप इंडिया नावाचा युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये होत असतो, हे पण तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करा. बघूया पुढचा प्रश्न. भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार करण्यासाठी आंध्र प्रदेशने कोणते ॲप लॉन्च केले आहे? पहिला पर्याय दिशांक, दुसरा आहे 14,400, तिसरा आहे कावल उठावी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 14,400. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे 14,400 नावाचे ॲप आंध्र प्रदेश सरकारने लॉन्च केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि दिशांक नावाचे ॲप आपण मागच्या प्रश्नातच बघितलं की दिशांक नावाचे ॲप हे कर्नाटक राज्य सरकारने लॉन्च केलेले आहेत आणि कावल उठावी नावाचे ॲप हे तामिळनाडू राज्य सरकारने लॉन्च केलेले आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की तुम्हाला या विषयावरती प्रश्न बघायला मिळेल, तर त्यांना व्यवस्थित लिहून घेत चला. बघूया आजची पहिली न्यूज. किशोर राहुल श्रीवास्तव हा भारताचा 74वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या भारताचा 74वा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? तर किशोर राहुल श्रीवास्तव हा आपल्या भारताचा 74वा ग्रँडमास्टर बनलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. तर तेलंगणाच्या राहुल श्रीवास्तवने इटलीतील 9व्या बुद्धिबळ महोत्सव 2022 दरम्यान थेट फाईड रेटिंग मधील 2,500 अडथळा पार करून हे विजेतेपद मिळवलेले आहे. तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. या मुद्द्याला पण तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला परीक्षेला असाही प्रश्न येऊ शकतो की राहुल श्रीवास्तव हे कोणत्या राज्याचे आहेत? तर त्यांचं राज्य असणार आहे तेलंगणा, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि या बुद्धिबळ महोत्सव 2022 चे कितवे संस्करण होते? तर हे 9वे संस्करण होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला हे ॲडिशन पण विचारले जाऊ शकते, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. बघूया पुढची न्यूज. राजदूत रबाब फातिमा यांची UN अंडर सेक्रेटरी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, राजदूत रबाब फातिमा. तर ह्या बांगलादेश देशाचे आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्यांची UN अंडर सेक्रेटरी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या नियुक्त्या म्हणजे जेवढ्या पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती नियुक्त्या होत असतात, त्या पण तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. तर महासचिव अँटोनियो गुटेरेस, तर हे नाव तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या इथे. अँटोनियो गुटेरेस यांनी राजदूत फातिमा यांच्या नियुक्तीची घोषणा केलेली आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हा मुद्दा पण तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. तर राजदूत फातिमा ह्या पदावर नियुक्त झालेल्या बांगलादेशातील पहिल्या महिला आहेत. तर हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे, याला पण व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. म्हणजेच बांगलादेश देशातील राजदूत फातिमा ह्या या पदावरती नियुक्त झालेल्या बांगलादेशातील पहिल्या महिला आहेत, हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बांगलादेशची राजधानी जर विचारली तर ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे आणि या देशाचे चलन जर विचारले तर टाका हे बांगलादेश या देशाचे चलन आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढची न्यूज. आर सुब्रमण्य कुमार यांची RBL बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, RBL बँकेचे MD आणि CEO कोण बनलेले आहेत? आर सुब्रमण्य कुमार हे RBL बँकेचे MD आणि CEO बनलेले आहेत, ते तुम्ही लिहून घ्या. तर RBL बँकेची स्थापना ही ऑगस्ट 1943 सालामध्ये करण्यात आलेली होती आणि याचे मुख्यालय हे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करा. बघूया पुढची न्यूज. उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर प्रदान केली आहे. म्हणजेच मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर नावाची पदवी प्रदान केलेली आहे आणि कोणी केलेली आहे? तर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रदान केलेली आहे. आणि कोणाला केलेली आहे? तर उद्योगपती रतन टाटा यांना केलेली आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्य आलेले आहे, तर त्याबद्दल अधिक माहिती आपण इथे जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याची स्थापना
1 मे 1960 रोजी झालेली होती. आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे आणि सध्याचे राज्यपाल हे भगतसिंग कोश्यारी आहेत. हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ताडोबा, संजय गांधी, चांदोली, नवेगाव, गुगामल ही महत्वाची राष्ट्रीय उद्याने आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, ही राष्ट्रीय उद्याने पण तुम्ही नक्की तुमच्या वहीत लिहून घ्या आणि त्यांचे पण रिव्हिजन करा. आणि महाराष्ट्र राज्यातच जायकवाडी, कोयना, उजनी, तोतलाडोह ही काही महत्वाची धरणे पण आपल्याला बघायला मिळतात. तर ही धरणे पण तुम्ही सोबत लिहून घ्यायची आहेत. हा एक स्टॅटिक जीकेचा भाग असतो, त्यांना पण तुम्ही लिहून घेत चला. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 36 आहे आणि विधानसभा सीट ही 288 आहेत आणि विधान परिषदेमध्ये 78 सीट आहेत आणि राज्यसभेमध्ये 19 सीट तर लोकसभेमध्ये 48 सीट आहेत. तर या गोष्टी पण तुम्ही इथे लिहून घेत चला, कारण की त्याचा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप फायदा होणार आहे. तर या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. बघूया पुढची न्यूज. पंजाबची मानवी सुधी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भारतीय ध्वज फडकवणारी भारतातील सर्वात तरुण मुलगी ठरलेली आहे. तर मित्रांनो, या 7 वर्षाच्या मुलीने माउंट एव्हरेस्टवरच्या बेस कॅम्पवरती आपला भारतीय ध्वज फडकवलेला आहे. आणि ही कोणत्या राज्याची आहे? तर ही पंजाब राज्याची आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ती फक्त 7 वर्षांची असल्याने तिला बेस कॅम्पच्या पलीकडे जाण्याची परवानगी नव्हती. म्हणजेच तिला बेस कॅम्पच्या पलीकडे जाण्याची या ठिकाणी परवानगी नव्हती. तर ह्याच मुलीने या माउंट एव्हरेस्टवरती आपला भारतीय ध्वज फडकवला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर या ठिकाणी पंजाब राज्य आलेले आहे, तर मग त्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. पंजाब राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 साली झालेली होती. पंजाब राज्याची राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान आणि सध्याचे राज्यपाल हे बनवारीलाल पुरोहित आहेत. हे पण तुम्ही लिहून घ्या. आणि पंजाब या राज्यामध्ये एकूण जिल्हे जर विचारले तर हे जिल्हे आहेत 23 आणि लोकसभा सीट हे 13 तर राज्यसभा सीट 7 आहेत. हे पण तुम्ही सोबत लिहून घ्या. बघूया पुढची न्यूज. कर्नाटक सरकारने सरकारी योजनांसाठी फ्रूट सॉफ्टवेअर सुरू केलेले आहे. तर मित्रांनो, प्रत्येक राज्य हे काही ना काही योजना घेऊन येत असतात. तर ह्या योजना पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. खास करून ज्या पण केंद्र सरकारच्या योजना असतात त्यांना तुम्ही नक्की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला, कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये या योजनांविषयी पण नक्की प्रश्न विचारले जात असतात. तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या. तर या ठिकाणी कर्नाटक सरकारने फ्रूट सॉफ्टवेअर सुरू केलेले आहे. ते पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढची न्यूज. बेंगळुरूमध्ये भारतातील पहिले सेंट्रलाइज एसी रेल्वे टर्मिनल कार्यान्वित झालेले आहे. तर आपल्या भारतातील बेंगळुरू या ठिकाणी, तर बेंगळुरू हे ठिकाण कर्नाटक या राज्यामध्ये येते. तर याच ठिकाणी आपल्या भारतातील पहिले सेंट्रलाइज एसी रेल्वे टर्मिनल कार्यान्वित करण्यात आलेले आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील अल्ट्रा लक्झरी सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे टर्मिनल कार्यान्वित करण्यात आलेले आहे. म्हणजेच सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे टर्मिनल वरती ही सेवा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणत्या ठिकाणी? तर कर्नाटक राज्यातील बेंगळुरू या ठिकाणी. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हा 314 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे आणि त्यामध्ये सोलर रूफटॉप पॅनल आणि पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा पण या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर हे मुद्दे खूप महत्वाचे असतात, त्यांना तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीत लिहून घ्या. बघूया पुढची न्यूज. ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत 101व्या स्थानावरती आलेला आहे. म्हणजेच 101व्या क्रमांकावरती आलेले आहेत. तर मित्रांनो, जेवढे पण इंडेक्स असतात म्हणजेच निर्देशांक असतात त्यांना पण तुम्ही नक्की लिहून घेत चला. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये 1 मार्कासाठी हमखास प्रश्न बघायला मिळेल. तर ह्या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये आपला भारत 101व्या क्रमांकावरती आलेला आहे आणि 116 देशांमध्ये भारत हा 101व्या स्थानावरती आलेला आहे. म्हणजेच या इंडेक्स मध्ये 116 देश समाविष्ट करण्यात आलेले होते आणि त्यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक हा 101 आलेला आहे. हे पण तुम्ही लिहून घ्या. तर 2020 मध्ये 107 देशांमध्ये भारत हा 94व्या स्थानावर होता. म्हणजे 2020 साली या निर्देशांकामध्ये 107 देशांमध्ये आपला भारत हा 94व्या स्थानावरती होता. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. 2021 मध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स स्कोर 50 पैकी 27.5 नोंदवला गेलेला आहे. म्हणजेच 50 पैकी 27.5 हे गुण आपल्या भारत या देशाला मिळालेले आहे. हे पण तुम्ही लिहून घ्या. तर ह्या इंडेक्स मध्ये चीन हा प्रथम क्रमांकावरती, कुवेत हा दुसऱ्या क्रमांकावरती आणि ब्राझील हा तिसऱ्या क्रमांकावरती आलेले देश आहेत. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ही इंडेक्स खास करून तुम्ही तुमच्या वेळेमध्ये नक्की लिहून घ्या आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करा.
बघूया पुढची न्यूज. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत हरियाणा या राज्याने सर्वाधिक पदके जिंकलेली आहे. तर मित्रांनो, खेलो इंडिया गेम म्हणजेच आपण त्याला खेलो इंडिया युथ गेम असे पण म्हणत असतो. तर या स्पर्धा हरियाणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या आणि त्यामध्ये हरियाणा या राज्याने सर्वाधिक पदके जिंकलेली आहे. तर ही न्यूज पण तुम्ही नक्की लिहून घ्या. तर या स्पर्धा हरियाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. तर मित्रांनो, हे ठिकाण पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. तर ह्या हरियाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी ज्या राज्यांनी सर्वाधिक पदके यामध्ये जिंकलेली आहेत ती राज्य पण आपण आता इथे बघणार आहोत. तर प्रथम क्रमांकावरती आहे हरियाणा. तर हरियाणा या राज्याने 52 सुवर्ण, 39 रौप्य, 40 कांस्य असे एकूण 137 पदके या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावरती आहेत आपले महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्र राज्याने एकूण सुवर्ण पदके 45 जिंकलेली आहेत आणि रौप्य पदके 40, कांस्य 40 आणि एकूण पदके हे 125 जिंकलेली आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आहेत कर्नाटक राज्य. तर कर्नाटक राज्याने 22 सुवर्ण, 17 रौप्य, 28 कांस्य असे एकूण 67 पदके या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहेत. चौथ्या क्रमांकावरती आहेत मणिपूर. मणिपूर या राज्याने 19 सुवर्ण, 4 रौप्य, 5 कांस्य असे एकूण 28 पदके या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. तर मित्रांनो, ही लिस्ट जशी मी बनवलेली आहे तशी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तुम्हाला या विषयावरती नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला हरियाणा राज्यावरती न विचारता कर्नाटक, मणिपूर किंवा महाराष्ट्र या राज्यांवरती पण विचारले जाईल की महाराष्ट्र या राज्याने किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. तर ते तुम्हाला माहित असायला हवं. त्यासाठी ही लिस्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून घ्या. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी जेवढी पण अधिक माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही नक्की तुमच्या वहीत लिहून घ्या आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन पण करत चला. कारण की मल्टिपल टाइम रिव्हिजन केल्याने त्या गोष्टी तुम्हाला सहजरित्या लक्षात पण राहतात आणि त्या विषयावरती एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तर त्याची उत्तरे तुम्ही सहजरित्या देऊ पण शकता. त्यामुळे त्यांना व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन पण करा. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल म्हणजेच या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.